किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील विकासाला गती देणारे नेतृत्व आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली 25 सप्टेंबर रोजी बालाजी मंगलम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शासकीय सदस्य वैजनाथ करपुडे पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार केराम यांच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये महिलांच्या कल्याणकारी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। आमदार केराम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,00,000 महिलांना 1,500 रुपये अनुदान दिल्या जात असल्याचे सांगितले। काही बहिणींना त्रुटीमुळे लाभ मिळाला नाही, त्यांची त्रुटी दुरुस्त करून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल नागरिकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले। या बैठकीत भाजप पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि हजारो महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती आडे यांनी केले, तर सूत्रसंचालन SM पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप नेते अनिल वाघमारे, अनिल तायडे, नंदू कोपलवार यांचा विशेष हातभार लागला। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांची चांभार अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा पडताळणी समितीचा निर्णय अवैध ठरवला आहे। न्यायालयाने पडताळणी समितीवर 1,00,000 रुपयांचा दंडही ठोठावला। या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटले की जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक होता। आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात, माझी माहिती रश्मी बर्वे म्हणून नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा, अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला, हा फक्त माझा विजय नसून हा सत्याचा विजय झाला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं, त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे, असं आज मला सर्व पत्रकार बांधवांना म्हणायला आवडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम ठेवला होता, परंतु पुण्यातील मुसळधार पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे। या दौऱ्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार होता, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पहिली कन्याशाळा ज्या भिडेवाड्यात उभारली जाणार होती, तिथे स्मारकाची पायाभरणी करण्यात येणार होती। गेल्या 2 दिवसापासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी चिखल जमा झाले आहे। आज सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने सुरुवात केली आणि हवामान विभागाने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे। त्यामुळे मोदी यांचा कार्यक्रम होण्याची शक्यता कमी होती आणि आता या दौऱ्यामुळे पुणेकरांना या उद्घाटन व पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे। रामटेक तालुक्यातील झिंझेरिया, वडंबा आणि पारशिवनी तालुक्यातील परसोडी व बटोलीसारख्या वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील स्थानिक लोकांवर वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। मागील वर्षभरात जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यात जखमी व मृत्यू झालेल्या अनेक प्रकरणाची चिंता वाढवली आहे। बैठकीत वनक्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहभागाने समित्या तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली। यामध्ये चेन लिंक फेसिंग, प्राथमिक प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून वाघ शिरल्यास तात्काळ माहिती देण्याची योजना चर्चिली गेली। वाघाच्या हल्ल्यात जनावरांचे पंचनामे करणे आवश्यक असल्याचे वनमंत्री यांनी सांगितले। बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षण शोमिता बिश्वास,
जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह अन्य अधिकारी व गावकरी उपस्थित होते. जालना शहरातील अग्रगण्य कापड व्यापारी अल्केश बगाडिया यांनी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाच्या आत्महत्येच्या कारणावर प्रश्नचिन्ह कायम आहे. शहरातील कारवानगर संकुलात त्यांनी शूटिंग केले. बगाडिया यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पीआय संदीप भारती व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बगाडिया यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिव्हॉल्वर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. गुलखंड तालुका पालम येथे गेले अनेक दिवसांपासून वीज प्रवाहाची समस्या भेडसावत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीत वारंवार टाळाटाळ केली असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होत संपर्क साधला. आज गावातील लोकांनी एकत्र येऊन महावितरण कार्यालयाचे कामकाज बंद करून घेराव घातला. या आंदोलनात सलमान खान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलमान खान, रहमत खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांचा व पुरुषांचा सहभाग होता. गावकऱ्यांची मागणी केली की गुलखंडा तालुका पालम येथे लवकरात लवकर नवीन डीपी बसवण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी त्यांनी लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल केली. गावकऱ्यांचा हा निर्णय महावितरणच्या अपयशावर प्रकाश टाकतो आणि वीज प्रवाहाची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करतो. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामप्रसाद मणियार, पालम, परभणी. जांभोरा गावात एक भयानक घटना घडली, ज्यात मुलीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात तयार केलेल्या भाजीत पाल पडल्यामुळे 51 ग्रामस्थांना विषबाधा झाली. 22 सप्टेंबर रोजी राजकुमार गहाणे यांच्या घरात झालेल्या कार्यक्रमात तयार केलेल्या भाजीत पाल असल्याचे कोणालाही कळले नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांना ती भाजी जेवणात वाढण्यात आली. कार्यक्रमानंतर काहींना त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. 2 दिवसांनी मात्र पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्यामुळे गावात खळबळ माजली. 24 सप्टेंबर रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात कॅम्प लावून 50हून अधिक नागरिकांचे उपचार केले. एक 17 वर्षीय युवक शिरीष चंद्रभान गहाणे याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु इतरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या विषबाधेचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीती निर्माण झाली आहे. अनेकांना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात, करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जांभोरा उपकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव संगदीप उर्फ संदीप भीमराव कदम. त्याने पत्नी रमा कदम हिचा खून केला होता. घटना दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी घडली. रमा संगदीप कदम कुंभफळ येथे आपल्या माहेरी राहत होती. दुपारी 2 वाजता संगदीप कदम तिच्या माहेरी येऊन गळा चिरून रमाची हत्या केली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संगदीप कदमला अटक करून दोषारोपण पत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल गरड, फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांची साक्ष घेतल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. रामझुला अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालूला CIDने बुधवारी मध्यरात्री तिच्या वर्धमान नगर येथील निवासस्थानातून अटक केली आहे. सत्र न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला आणि 214 दिवसांनी CIDला कारवाई करण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे न्यायालयाने सूर्यास्तानंतर अटक करण्यास परवानगी दिली, जे अभूतपूर्व मानले जात आहे. अटक करण्यासाठी 2 महिला अधिकाऱ्यांसह 10 CID कर्मचाऱ्यांचे पथक रात्री 10:30 वाजता घरात प्रवेश करून शोध मोहीम चालवली. पहाटे 1च्या सुमारास रितिका मालूला एका बंगल्यातून घेऊन बाहेर
काढण्यात आले. यावेळी शेजाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.